तुम्हाला पगार मिळतो, पीएफ कापला जातो आणि आजारी पडला तर रजाही मिळते, पण तुमच्या दारात जेवण आणणाऱ्या डिलिव्हरी बॉयला यातलं काहीच मिळत नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? ना पीएफ, ना पेन्शन, ना कसली गॅरंटी. पण आता सरकारचा एक नवीन 14 दिवसांचा नियम या लोकांचं आयुष्य बदलणार आहे. नेमकं काय घडणार आहे? चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी. तर बातमी अशी आहे की केंद्र सरकार सामाजिक सुरक्षा संहिता म्हणजे सोशल सिक्युरिटी कोड लवकरच लागू करण्याच्या विचारात आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आता डिलिव्हरी देणाऱ्या आणि ऍपवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोकरीची सुरक्षा मिळणार आहे. सरकारने एक प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार गिग वर्कर्सना आरोग्य विमा, मॅटर्निटी बेनिफिट्स, जीवन विमा आणि म्हातारपणासाठी काही आर्थिक सुरक्षा मिळू शकते. पण थांबा, यासाठी एक महत्त्वाची अट असणार आहे. ती अट म्हणजे 14 दिवसांचा नियम. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर एखाद्या कर्मचाऱ्याला या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने गेल्या 3 महिन्यात किमान 14 दिवस काम केलेलं असावं लागेल. म्हणजेच काय, तर ज्यांनी ऍपवर ऍक्टिव्ह राहून काम केलंय त्यांनाच याचा फायदा मिळेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सगळ्यासाठी पैसा कोण देणार, सरकार की कंपन्या? तर इथेच खरी गंमत आहे. या योजनांसाठी लागणारा पैसा या एग्रीगेटेड कंपन्यांकडून म्हणजे सोप्या भाषेत झोमॅटो, स्विगी, ओला, उबेर यांच्याकडून घेतला जाईल. प्रस्तावाप्रमाणे या कंपन्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीचा 1 ते 2% हिस्सा किंवा कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या पगाराच्या 5% रक्कम यापैकी जे कमी असेल ती रक्कम सामाजिक सुरक्षा निधीमध्ये जमा करावी लागेल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक गिग वर्करला ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. जे कामगार नोंदणी करतील आणि 14 दिवसांची अट पूर्ण करतील त्यांनाच हे हक्क मिळतील. सध्या हे नियम फक्त प्रस्तावाच्या स्वरूपात आहेत, पण कामगार मंत्रालय यावर वेगाने काम करत आहे. जर हे लागू झालं तर लाखो डिलिव्हरी बॉयजला आणि ड्रायव्हर्सला आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. तुम्हाला काय वाटतं? 14 दिवसांची अट योग्य आहे का? किती कमी असायला हवी? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.